नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अबोली भाग 45. अबोली नूडल्स खात मोबाईलमध्ये सोशल मीडियावर एजेचे काही अपडेट आहेत का ते बघत होती, पण नेहमीप्रमाणे निराशाच पदरी पडली. सुस्काऱ्या सोडून तिने अर्णवचे प्रोफाईल पाहू लागली. पुनीत आणि त्याचे पीक, स्टुडिओ, त्यांची मस्ती सगळं बघून ती खूप खुश झाली. मिस यू गाईज. गालात हसतच अबोली पुटपुटली, डोळे पाणावलेले. तिचे खाऊन झाले तशी ती मोबाईल बंद करणारच की तिची नजर सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असणाऱ्या ईशाच्या पोस्टवर पडली. पण नेहमीप्रमाणे ती दुर्लक्ष करणारच की काहीतरी वेगळे जाणवले. तशी तिने ते ओपन करून पाहिले आणि ती शॉक. तिचे डोळे पाणावले. हॉस्पिटलमध्ये बेडवर तिची आजी निपचित पडून होती, तोंडावर ऑक्सिजन मास्क. आजी. बोलतच अबोली रडायला लागली. एजेच्या दूर राहण्याच्या नादात ती विसरूनच गेली होती की तिची एक म्हातारी आजीही आहे, जी तिच्यासाठी आई आणि बाबा दोन्ही होती. आजीची कंडिशन बघता तिने भारतात जाणे पसंत केले. भानावर येत तिने फ्लाईट बुक केली. हातात येतील ते कपडे, काही गरजेच्या वस्तू बॅगमध्ये भरून तिने घराच्या ओनरला, लिओला जात असल्याचे सांगितले आणि कॅब बुक करून ती निघाली एअरपोर्ट. सगळे प्रोसिजर पूर्ण करून ती फ्लाईटमध्ये बसली. एकदाची फ्लाईटने भारतासाठी उडाण भरली. दुसऱ्या दिवशी सकाळी अबोलीची फ्लाईट मुंबई एअरपोर्टवर लँड झाली. तब्बल 2 वर्षांनंतर ती तिच्या मायदेशी परतली होती. या शहरासोबत तिच्या खूप साऱ्या चांगल्या वाईट आठवणी होत्या, पण सध्या तिचे मन तिच्या आजीच्या काळजीने व्याकुळ होते. तिने लगेच कॅब बुक केली आणि आजी जिथे ॲडमिट होती त्या हॉस्पिटलच्या दिशेने निघून. कॅब हॉस्पिटल समोर थांबली तसे अबोलीने तिची बॅग घेऊन आत निघून आली. रिसेप्शनवर आजीची चौकशी करून ती त्यांच्या रूमकडे निघून गेली. ती एक प्रायव्हेट रूम होती. दरवाजा पुश करून आत आली तशी बेडवर झोपून असलेली आजी तिच्या नजरेस पडली. शेजारी बीप आवाज करणारे मशीन आणि आजीच्या देखरेखसाठी ठेवलेली नर्स शेजारी बसून मस्त झोप काढत होती. हातातील बॅग भिंतीच्या साईडला ठेवून अबोली हळूवार पावले टाकत आजीच्या जवळ गेली. डोळे पाणावलेले. लहानपणापासूनच्या सगळ्या घटना तिच्या दृष्टीपटलावर तरळून गेल्या. तिच्या मॉमचे जाणे, बाबाचे दुर्लक्षित करणे, पण आजीने मात्र कधी तिला एकटे सोडले नव्हते. सावत्र आईने सर्वंट क्वार्टरमध्ये अबोलीला राहायला पाठवले, तर ती माऊली ही सगळे सुख सोडून तिच्यासोबत ते छोट्याशा रूममध्ये राहायला आली होती. अबोलीचे केस विंचरून देणे, तब्येत बरी नसली की रात्र जागून काढायची ती माऊली. तिच्या शिक्षणासाठी स्वतःच्या मुलासोबत भांडली होती. तिच्या काळजीने सतत झुरायची, तडपायची, नेहमी तिला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करायची ती. पण म्हातारा माणूस किती धावपळ करेल. बेडवर त्यांच्या शेजारी बसत अबोलीने आजीचे हात हातात पकडून आजीच्या केसातून हात फिरवले. आजी. अबोलीने कातर स्वरात साद घातली तसे आजीने डोळे किलकिले करत उघडले. कोण आहेस तू? इथे कशी आलीस? नर्सला जाग आली तसे अनोळखी अबोलीला बघून ती चिडून बोलली. अबोली काही बोलली नाही. ती एकटक आजीकडे बघत होती. आजीने समोरच्या चेहऱ्याला ओळखण्याचा प्रयत्न करू लागली. वयानुसार डोळ्यांना कमी दिसायचे. अबोली. आजीला ओळख पटली तसे खुश होतच ती पुटपुटली. डोळ्यातून अश्रू ओघळून केसात विलीन झाले. आजी, तुम्ही ओळखता यांना? निर्जीव सारखी पडून राहणारी आजी आज काहीतरी रिॲक्ट करत आहे बघून नर्सने विचारले. तसे आजीने डोळे उघडझाप करत होकार भरला. सॉरी मॅम, तुम्ही भेटा, मी आलेच जरा जाऊन. नर्स बोलून बाहेर निघून गेली. आजी. अबोलीने परत एकदा साद घातले तसे आजी आश्चर्याने तिला बघू लागली. तू तू बोलू?
आजी बोलण्याचा प्रयत्न करू लागली तसे अबोलीने होकारात मान हलवले आणि आजीचा बाण फुटला. ज्या गोष्टीची ती स्वप्न बघायची, कधीतरी त्यांची अबोली बोलू शकेल आशा होती, ती अबोली त्यांच्यासोबत बोलत होती. किती किती सुखावले त्या माऊलीचे व्याकुळ मन. आजीला रडताना बघून अबोलीने बसल्या जागीच आजीला मिठी मारली आणि रडू लागली. दोघी कितीतरी वेळ रडतच होत्या. त्याने त्याचे वचन पूर्ण केले. आजी कातर स्वरात, क्षीण आवाजात कशी तरी अडखळत बोलली तसे अबोली आजीच्या दूर होत गोंधळून तिला बघू लागली. कोण आणि कोणते वचन पूर्ण केले आजी? कोणाविषयी बोलत आहेस तू? अबोलीने काही न समजून विचारले. अर्जुन, आजी एवढंच बोलल्या. अर्जुन? अबोली पुटपुटली. कोण आहे हा अर्जुन आणि कोणते वचन पाळले त्याने? अबोली विचार करू लागले. तेव्हाच आजीने तिच्या हातावर त्यांचे थरथरते हात ठेवले आणि अबोली भानावर आली. आजीने नजरेने तिला जवळ बोलावले. अर्जुनने मला वचन दिले होते, तो तुझी काळजी घेईल, तुला स्वीकारेल. तो खूप प्रेम करतो बाळा तुझ्यावर. मी आज निश्चिंत झाले. माझी अबोली योग्य व्यक्तीजवळ आहे. अशीच खुश राहा, त्याची कधी साथ सोडू नको. आजी तिच्या कानात हळूवार बोलू लागल्या आणि अबोली अधिकच गोंधळली. ती कोणाजवळ आहे? आजी कोणाविषयी बोलत आहे काही कळतच नव्हतं. आजी, कोण आहे हा अर्जुन? कोणाविषयी बोलत आहेस तू? अबोलीने विचारले आणि आजी शॉक. त्याने फोन केले होते मला, तू त्याच्यासोबत आहेस. मी वचन घेतले त्याच्याकडून, कधी तुला सोडू नको, आणि त्याने ते पाळले. अर्जुन खूप आधीपासून तुझ्यावर प्रेम करतो, अगदी तुम्ही लहान होतात तेव्हापासून. आजी हळूवार तिला सांगू लागली आणि अबोलीच्या डोळ्यापुढे काही दृश्य तरळून गेले. लहानपणीचा तिचा मित्र अर्जुन, तिला फुलासारखा जपणारा, पाय दुखले की पाठीवर बसवून शाळेतून घरी घेऊन येणारा, ते सगळे लाड पुरवून घ्यायची त्याच्याकडून आठवले तिला आणि डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. आज कित्येक वर्षांनी तिच्या नजरेसमोर छोट्या अर्जुनचा चेहरा आला होता, सोबत त्याच्यासोबत घालवलेले सुखद क्षण. आजीनंतर तोच तर होता तिला सांभाळून घेणारा, तिला हसवणारा, तिच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख मानणारा. रडता रडता ओठावर हसू फुलले तिच्या, पण लगेच आजीचे शब्द आठवले. मी अर्जुनजवळ होते, पण कधी? मी तर एजेसोबत राहत होते. बोलतच तिला काहीतरी क्लिक झाले. म्हणजे एजे अर्जुन? शॉक होतच पुटपुटली ती. एजेसोबत घालवलेले क्षण तिला आठवले. सेम तशीच काळजी, तिला फुलासारखा जपणारा, तिला सावरणारा, तिला स्वावलंबी बनवणारा, तिला प्रत्येक पावलावर साथ देणारा. त्याचे ते नेहमीचे ओळखीचे प्रेमळ डोळे, त्याचा प्रेमळ स्पर्श ज्यात नेहमी हरवायची ती. छोटा अर्जुन सोबतच एजेचे चित्र पाठोपाठ तिच्या डोळ्यापुढे येऊ लागले. दोघात काहीच फरक नाही, पण एवढ्या जवळ असून तिने त्याला ओळखलेच नाही की त्यानेही त्याची ओळख सांगितली नाही. पण का? विचार करतच ती रडायला लागली. एजे अर्जुन, ते माझ्यावर प्रेम करतात आणि मी त्यांना सोडून गेले. मी एवढी कशी मूर्ख झाले. त्यांच्याकडे बघून नेहमीच वाटायचे ते पसंत करतात मला. त्यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना हेच सांगायचे होते का? ओ गॉड, मी गैरसमज करून सगळं खराब केले. अबोली विचारात हरवली. आजीने तिच्या हातावर हात ठेवले तशी ती भानावर आली. काहीही होऊ दे, पण तू अर्जुनची साथ कधी सोडू नको. तोच फक्त तुला सांभाळू शकतो, आजी कातर स्वरात बोलली. तसे हसतच अबोलीने आजीच्या हातावर हात ठेवले. डोळे त्यांचे काम करत होते. तिचे हात हातात घेताच माहीत नाही कसे, पण आजीने समाधानाने डोळे मिटले. अबोलीला सुखी बघण्याची, तिचा आवाज ऐकण्याची तिची शेवटची इच्छा पूर्ण झाली होती.
अबोली हसतच आजीला बघत होती, पण आजीची काही हालचाल नाही बघून अबोलीने आवाज दिले, पण आजीने काही रिस्पॉन्स दिला नाही. घाबरून तिने नर्सला आवाज दिले तशी बाहेर बसून असलेली नर्स आत आली. आजीला असे निश्चित बघून तिने डॉक्टरांना बोलावून आणले. डॉक्टरांनी आजीला चेक केले, पण वेळ निघून गेली होती. आजीने शरीराचा त्याग केला होता. जणू ती अबोलीचीच वाट बघत असावी. डॉक्टरांनी सांगितले तसे अबोली आजीला मिठी मारून मोठमोठ्याने रडायला लागली. इंद्रजित भोसलेला आजी गेल्याचे सांगण्यात आले तसे तेही हॉस्पिटलमध्ये निघून आले. अबोलीला तब्बल 4 वर्षांनी, म्हणजे तिचे लग्न आरवसोबत झाले तेव्हापासून पहिल्यांदा ते तिला बघत होते. तिला बघून त्यांनाही सुखद धक्का बसला. पण सध्या आजीच्या अंतिम संस्काराची तयारी करायची होते. ॲम्ब्युलन्सने आजीला घरी घेऊन जाण्यात आले. अबोली ही भोसले वाड्यावर आली. जवळच्या नातेवाईकांना कळवण्यात आले. बातमी कळताच जवळचे नातेवाईक आजीच्या शेवटच्या दर्शनाला येऊ लागले. त्यात आरवची फॅमिली सोबत तोही होता. आजीचे जाण्याचे दुःख होतेच, पण अबोलीला बघून पहिले तर सगळे शॉक झाले. तिच्यात खूप बदल दिसत होता. नेहमी कुर्ती, लॅगिन्स, सलवार कमीज घालणारी, लांब केसांची वेणी, साधी अबोली चक्क मॉडर्न लुकमध्ये. जीन्स, टी शर्ट तर शोल्डरपर्यंत असलेले मोकळे सिल्की केस आणि चेहऱ्यावर वेगळेच कॉन्फिडन्स. तेज असलेली अबोली त्यांच्या पुढ्यात होती. सगळ्यांना खूप आनंद झाला. तर आरवच्या डोळ्यात चमक आली, पण ईशा आणि तिची आई मात्र रागाने धुसफुसत तिला बघत होते, पण तिचे कोणाकडेही लक्ष गेले नाही. ती एकटक आजीकडे बघत होती. डोळ्यातून अश्रू अजूनही वाहत होते. काही वेळाने आजीला अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांना बाहेर घेऊन जाऊ लागले आणि अबोली मोठमोठ्याने रडू लागली. तिची अवस्था बघून आरवची मॉम लगबगीने तिच्याजवळ गेली. रडू नको बाळा, मला माहीत आहे तुला खूप त्रास होत आहे त्यांच्या जाण्याने, पण पिकले पान ते गळणारच होते. सावर स्वतःला. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आरवची मॉम तिला समजावू लागली. त्यांना बघताच ती त्यांच्या मिठीत शिरून रडू लागली, पण बोलली मात्र काहीच नाही. आज ती खरोखरच पोरकी झाली होती. आरव दुरूनच तिला बघत होता. तिला रडताना बघून वाईट वाटले त्याला. त्याचेही डोळे पाणावले, पण कधीतरी त्यानेही तिला यापेक्षा जास्त रडवले होते आणि आता जाणीव होत होती त्या दुःखाची. इंद्रजितही तिला बघत होते, समजू शकत होते तिची अवस्था. त्यांच्या आईनेच तिचा सांभाळ केला होता. मनात असूनही त्यांची पावले तिच्या दिशेने उठली नाही. काही वेळातच आजीला स्मशानभूमीत नेत त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले आणि आजीची आत्मा त्यांच्या नातीला खूप सारे आशीर्वाद देत आनंदाने वरवर आकाशात जाऊ लागली. आजीचे अंतिम संस्कार करून सगळे घरी परतले. अबोली शांत एका कोपऱ्यात बसून होती, नजर शून्यात गडलेली. तिने आज तिच्या जवळची रक्ताची एकमेव उरलेली व्यक्ती गमावले होते. आरवची मॉम तिच्या जवळच बसून होत्या. तिची अवस्था कळत होती त्यांना. अबोली, आता आम्ही निघतो. तुला जेव्हाही आपल्या घरी यावेसे वाटेल हक्काने ये. मॉम तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलल्या. तसे अबोलीने त्यांना पाहिले. तिने फक्त होकारात मान हलवली. आरव दुरूनच तिला बघत होता. नकळत नजर आणखी काहीतरी शोधत होती, पण ती नजरेस पडलेच नाही. मॉमने आरवकडे पाहिले. त्यांना माहीत होते आरवच्या मनातले, पण त्या कोणत्या तोंडाने आरवचा स्वीकार कर बोलणार होत्या. त्यांनी आरवला अबोलीविषयी, तिच्या बाळाविषयी काही सांगितले नव्हते. त्या अजूनही रागवल्या होत्या त्याच्यावर. बोलले तर सोडूनच दिले होते, पण आईच ती वाटणारच मुलाचे सगळं ठीक होऊ दे. पण मजबूर होते त्याही. त्यांनी पाहिले होते अबोलीची अवस्था, तिची त्या नको असलेल्या नात्यातून बाहेर पडण्याची धडपड, आणि मनात असूनही त्यांना बोलावले गेले नाही. सुस्कारा सोडून त्या तिच्या जवळून उठल्या. राधाबाई इंद्रजितचा निरोप घेऊन ते आणि परिवार निघून गेले. आरवची इच्छा होत नव्हती अबोलीला सोडून जाण्याची, पण तिच्यासोबत बोलण्याची ही योग्य वेळ नव्हती. दुखावले होते त्याने तिला. तिच्याशी बोलून सध्या तिला आणखी दुःख द्यायचे नव्हते. आलेली सगळे पाहुणे निरोप घेत जाऊ लागली. आता घरी फक्त इंद्रजित आणि त्याचा परिवार होता. अबोलीकडे बघून वाकडं तोंड करत राधा, ईशा त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. अबोली आजीचे सगळे कार्य आटोपेपर्यंत इथे राहणार होती. इंद्रजित एकटक तिला बघू लागले.
हळूवार पावले टाकत तिच्या दिशेने ते जाऊ लागले की अबोली उठली आणि तिच्या सर्वंट क्वार्टरच्या दिशेने निघून गेली. इंद्रजित पाणावलेल्या डोळ्यांनी तिला जाताना बघतच राहिले. गेल्या 3 वर्षापासून ते अबोलीविषयी विचार करू लागले. आरवने अबोलीला त्यांच्या लाडक्या लेकीमुळे घराबाहेर काढले याचे दुःख होते त्यांना. तेही त्यांच्या परीने शोधण्याचा प्रयत्न करू लागले. पण ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी त्यांची मुलगी नेमके काय शिकते, काय करते ना तिच्या कॉलेजविषयी जाणून घेतले, मग त्यांना कसे तिच्याविषयी काही कळणार होते. नंतर ईशाचे अविचारी वागणे, आरवच्या वाईट काळात दुसऱ्यासोबत रिलेशन ठेवणे त्यांना खटकले आणि त्यांना स्वतःचाच राग येऊ लागला. त्यांनी ज्या मुलीला कधी प्रेम दिले नाही ती त्यांच्या इज्जतीसाठी त्यांच्या एका शब्दावर लग्नाला तयार झाली, तर दुसरी लाडकी मुलगी मात्र एकदाच नाही तर वारंवार त्यांच्या इज्जतचे धिंडवडे काढत होती. माफी मागायची होती तिची, पण ती कधी सापडलीच नाही. आजीच्या निमित्ताने ती परत आली बघून त्यांना आनंद झाला. नंतर बोलू विचार करून ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले. अबोली आता बरीच सावरली होती. 5 दिवस झाले आजीला जाऊन. तिला आजीचे शब्द आठवले आणि ती अर्जुनच्या विचारात हरवली. ओठावर हसू फुलले. काहीतरी आठवले तशी तिने सगळीकडे काहीतरी शोधायला सुरुवात केली आणि ते सापडले. तिच्या ओठावर इयर टू इयर स्माईल पसरली. भिंतीच्या एका कप्प्यात ठेवलेला एक जुना छोटा स्टील डब्बा, जो धूळ खात त्याच्या भोवती जाडे लागलेले तर थोडेसे जंग चढलेले. तिने घाईने तो डब्बा उचलून त्याला हाताने साफ करून घेतले. त्याचे झाकण उघडून पाहिले तर अजूनही त्यात ठेवलेले सामान जसेच्या तसे होते. तिची नजर त्यात ठेवलेल्या एका कागदावर पडली. तिने ते उचलून डब्बा बेडवर ठेवला आणि अधाशासारखी ते घडी केलेले कागद सरळ करू लागली. प्रिय अबू, सॉरी, मी तुला सोडून जात आहे. तू झोपून होती ना, म्हणून तुला उठवले नाही. मला माफ कर. तुला न भेटताच जात आहे, पण मी मोठा झालो की तुला घ्यायला नक्की येईन. मग आपण नेहमी सोबत राहू. अर्जुन. त्याच्या तोडक्या शब्दातील पहिली चिठ्ठी वाचून तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले. तिने ते छातीशी कवटाळून घेत रडू लागली. तुम्ही तुमचे प्रॉमिस पाळले अर्जुन, पण मीच तुम्हाला ओळखू शकले नाही. अबोली रडतच पुटपुटली. तर दुसरीकडे अर्जुन त्याच्या बंगलोवर अबोलीच्या रूममध्ये बसून होता. हातात तिचा फोटो, खूप कासावीस झालेला तो तिच्यासाठी. 2 दिवसावर माझे लग्न आले अबू. खूप वाट पाहिली तुझी, पण तू आलीसच नाही. आता तर हे डोळेही थकून गेले तुझी वाट बघून. तू जिथे कुठे असशील फक्त खुश राहा. सॉरी आजी, तुम्हाला दिलेले वचन मी नाही पाडू शकलो. तिची अर्ध्यावरच साथ सोडत आहे. बोलतच अर्जुन अबोलीचे फोटो छातीशी कवटाळून रडू लागला. तेरे जाने का गम, फिर न आने का गम, फिर ज़माने का गम, क्या करे. राह देखे नजर रात भर जाग कर, पर तेरी तो खबर ना मिले. बहुत आई गई यादें, मगर इस बार तुम्ही आना. बाहेर बसलेला सेक्युरिटी मोठ्या आवाजात गाणे लावून ऐकत होता. गाण्याचे बोल ऐकून त्याला अधिकच गलबलून आले. मिस यू अबू. बोलतच अर्जुन रडू लागला. अबोली तिचे सामान बॅगमध्ये भरत होती तेव्हाच दरवाजावर नॉक झाले. तिने वळून पाहिले तर दारात इंद्रजित भोसले उभे होते. त्यांना बघून तिचे पॅकिंग करणारे हात थबकले. अबोली. इंद्रजितने आवाज दिले तशी ती अविश्वासाने त्यांना बघू लागली. समज आल्यापासून पहिल्यांदा त्याने तिला आवाज दिले होते की बोलण्याचा प्रयत्न केला. लगेच भानावर येत चेहरा निर्विकार ठेवून ती तिचे उरलेले सामान पॅक करू लागली. इंद्रजितने आत येत तिचे हात पकडत पॅकिंग करण्यापासून अडवले. ती गोंधळून त्यांना बघू लागली. ते कसे बोलावे याचा विचार करू लागले, पण बोलणेही गरजेचे होते. अबोली.
मी तुझ्यासोबत जेही काही वागलो त्याबद्दल खरंच सॉरी. मी चुकलो, तुझा गुन्हेगार आहे. माझ्यामुळे तुला खूप सहन करावे लागले. सॉरी शब्द खूप छोटा आहे, पण प्लीज बाळा, तुझ्या या बाबाला एकदा माफ कर. अगतिक होत इंद्रजित बोलू लागले, कातर आवाज, डोळ्यात पाणी, सोबत दुःख आणि पश्चाताप. याच प्रेमळ स्पर्शासाठी, शब्दासाठी अबोली नेहमी आसुसलेली होती, पण कधी ते मिळालेच नाही. तिचे डोळे पाणावले, पण या सगळ्याला खूप उशीर झाला होता. त्यांनी कधी बाप म्हणून त्यांचे कर्तव्य पूर्ण केले नाही. उलट त्यांच्यामुळे तिची आई या जगात नव्हती. ती वयाची 15 वर्ष मूक म्हणून जगली, तेही इलाज होत असतानाही. कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी माफ करणार होती ती. इंद्रजित अपेक्षेने तिच्याकडे बघू लागले. तिचे पाणावलेले डोळे बघून त्यांनी तिला मिठीत घेतले. एवढ्या वर्षानंतरची त्यांची पहिली मिठी. भावना अनावर होऊन ती रडू लागली, पण तिचे हात अजूनही खालीच होते. इंद्रजितचेही डोळे वाहू लागले. ती भानावर येत त्यांच्या दूर झाली तसे ते गोंधळून तिला बघू लागले. तिने काही न बोलता तिची बॅग उचलली आणि जाऊ लागलीच की त्यांनी तिला अडवले. मी आता तुला कुठेही जाऊ देणार नाही. हे तुझे घर आहे, तू इथेच राहणार. मी तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. प्लीज ऐक माझं. इंद्रजित विनवणीच्या सुरात बोलू लागले. तशी तिने वळून त्यांना पाहिले. त्यांचे अपेक्षेने भरलेले डोळे बघून तिने मोठा श्वास घेतला. तुम्हाला काय वाटते, मी तुम्हाला माफ केले? अबोली त्यांच्या डोळ्यात बघत बोलली आणि इंद्रजित शॉक होत तिला बघू लागले. डोळे अगदी खोबणीतून बाहेर पडतील एवढे मोठे झाले. कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला माफ करू, सांगा ना. तुमच्या हव्यासापायी मी माझ्या मॉमला गमावले आणि त्याच दिवशी तुम्हाला. माझ्यासमोर तुम्ही तुमच्या दुसऱ्या बायकोला, तिच्या मुलीला प्रेम देत आलात आणि मी अपेक्षेने तुमच्याकडे बघायचे की आता तरी तुम्हाला माझी आठवण येईल, पण नाही. मी खूप चुकीची होते. तुम्ही तुमच्या संसारात एवढे व्यस्त झालात की तुमची एक मुलगी आहे, तिलाही प्रेमाची गरज आहे, हेही विसरलात तुम्ही. तुमच्या लाडक्या लेकीसाठी नेहमी गिफ्ट घेऊन यायचे, मोठे बर्थडे सेलिब्रेशन करायचे, छोटे छोटे अचीवमेंटची खुशी मनवायचे. यात मी कुठे होते? तर घरातील एक नौकर बनून तुमच्या पार्टीमध्ये पाहुण्यांची खातिरदारी करण्यात व्यस्त. तुमच्या लाडक्या बायकोने माझी रवानगी या नौकरांच्या रूममध्ये केली तरी तुम्हाला काही वाटले नाही. माझ्यासोबत तुमची आई इथे राहायला आली तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही. एवढा अमाप अतोनात पैसा पार्टी, लाडक्या बायको, मुलीचे लाड पुरवण्यात घालवले, पण कधी विचार आला तुमच्या मनात की तुमची अबोल मुलगी ठीक होऊ शकते, बोलू शकते, आणि तरीही तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करता मी तुम्हाला माफ करावं? अबोली त्यांच्या डोळ्यात बघत रागाने बोलू लागली. डोळे त्यांचे काम करतच होते. अबोली एवढ्या वर्षाची तिची भळास काढू लागली तर इंद्रजित मान खाली घालून शांत उभे होते. मी इथे आले ते फक्त माझ्या आजीसाठी, आणि आता तर तीही नाही राहिली. आणि मला वाटते मी तुम्हा अनोळखी लोकांमध्ये राहू शकणार नाही. आपले नाते तर तेव्हाच संपले मिस्टर भोसले, जेव्हा माझी मॉम तुमचे घर सोडून निघून गेली. आणि या सगळ्याला आता खूप उशीर झाला. माझ्या मनात तुमच्याविषयी काहीही भावना नाहीत. सो प्लीज तुटलेले नाते विनाकारण जोडण्याचा प्रयत्न करू नका. बोलून अबोलीने त्यांचे हात बॅगवरून बाजूला सारले आणि त्यांच्याकडे न बघताच ती बाहेर निघून गेली. इंद्रजित पाणावलेल्या डोळ्यांनी तिला जाताना बघतच राहिले. ते तसेच खाली बसून मोठमोठ्याने रडू लागले. अबोली भोसलेवाड्याच्या बाहेर निघून आली. बुक केलेली कॅब पहिलेच येऊन होती. तिने एक बार वळून वाड्यावर नजर टाकली आणि कॅबमध्ये बसून ती कायमची निघून गेली. ते जाताच दुसऱ्या बाजूने आरवचे कार आत आले. लगबगीने आरव कारमधून उतरला आणि धावतच आत आला. मेडशिवाय हॉलमध्ये कोणीही नव्हते. मावशी अबोली? आरवने धापात टाकत विचारले तसे तिने मागच्या बाजूला इशारा केला. तो धावतच तिच्या रूमकडे निघून गेला तर इंद्रजितला रडताना बघून तो गोंधळला. अंकल, काय झाले? तो लगबगीने त्यांच्या जवळ आला. ती गेली, मला माफ न करताच गेली. इंद्रजित कातर स्वरात बडबडले तसे आरवला धस्स झाले. त्याची नजर रूममध्ये चौफेर फिरली. अबोली कुठे आहे? खाली रूम बघून आरवने घाबरून विचारले. ती गेली, परत मला सोडून गेली.
मला माफ न करताच गेली. मी याच लायकीचा आहे, मी याच लायकीचा आहे. इंद्रजित असंबंध बडबडू लागले, डोळ्यात पश्चातापाचे अश्रू. पण हे वाहायला खूप उशीर झालेला आणि आरव अविश्वासाने बघू लागला. अबोली, नाही, ती अशी मला न भेटता नाही जाऊ शकत. बोलतच आरव बाहेर पडला. त्याने चौफेर नजर फिरवून तिला शोधू लागला, पण ती नव्हतीच. त्याने गेटवर असलेल्या गार्डला अबोलीविषयी विचारले तर कळले की ती कॅबमध्ये बसून गेली आणि तो सुन्न झाला. काय करावे त्याला कळतच नव्हते. घाईने तो त्याच्या कारमध्ये बसला आणि ती गेली त्या दिशेने तो वेगाने निघाला. अबोली एका कॅफेमध्ये बसून होती तेव्हाच अर्णव पुनीत घाईने आत येताना तिला दिसले. त्यांना बघून तिच्या ओठावर सुंदर स्माईल पसरली तरी डोळे पाणावले. ती उभी होत धावतच जात त्याच्या मिठीत शिरली. तिच्या अचानक असे मिठीत येण्याने अर्णव पहिले तर गोंधळला. ओळखीचा स्पर्श, तिची मिठी, आपोआप त्याचे हात तिच्या भोवती गुंफले. डोळे खुशीने वाहू लागले, पण भानावर येत त्याने रागाने तिला दूर केले. कोण आहेस तू? अर्णव रागाने तिला बघू लागला तशी अबोली गोंधळली. अर्णव, मी मी अबोली. असे का बोलतोस तू? अबोली गोंधळून बोलली. तू अबोली नाहीस, तू कोणीतरी दुसरीच मुलगी आहेस. माझी अबोली अशी नव्हती. तू खूप स्वार्थी आहेस, फक्त स्वतःचा विचार करणारी. आम्ही मूर्खासारखे तुझ्या काळजीने तडपत होतो आणि तू तू आमच्याशी साधे संपर्कही ठेवले नाहीस. अर्णव रागाने तिला जाब विचारू लागला, पण न राहून त्याचा हुंदका दाटून आला आणि तो अबोलीला मिठी मारून रडू लागला. किती वाट पाहिली तुझी अब्बू. असे कोणी करते का? तुझ्या काळजीने जीव जायचा तेवढा बाकी होता. मिठी घट्ट करत अर्णव कातर स्वरात बोलू लागला. तिनेही दोन्ही हात त्याच्या पाठीवर ठेवून रडू लागली. ओय रोतडू, मला नाही भेटणार? पुनीत त्याचे डोळे पुसत बोलला. तसे अर्णव अबूने त्याला हसतच पाहिले. अबोलीने एक हात पसरवले तसा त्यानेही तिला मिठी मारली. तिघी कितीतरी वेळ ग्रुप हग करून उभे होते. भावनेचा वेग ओसरला तसे तिघे बाजूला झाले. अर्णव पुनीतने आता तिच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. तीही त्याची उत्तरे देऊ लागली. अर्णव, एजे कसे आहेत? तू असशील ना त्यांच्या संपर्कात? अबोलीने चाचरत विचारले तशी पुनीत अर्णवने एकमेकांना पाहिले. एजे लग्न करत आहेत, उद्या लग्न आहे त्यांचे. अर्णव गंभीर स्वरात बोलला आणि अबोली शॉक झाली. लग्न? ती पुटपुटली. हृदय भीतीने धडधडू लागले. अर्णव, मला आत्ताच्या आता एजेला भेटायचे आहे. मी हे लग्न नाही होऊ देणार. अबोली बोलली आणि दोघे शॉक होत तिला बघू लागले. अबो, अगं, लग्न नाही होऊ देणार म्हणजे काय? उद्या लग्न आहे त्यांचे आणि वेळेवर काय तुझे? ते नाही बोलणार तुझ्याशी, खूप रागावले आहेत तुझ्यावर. अर्णव तिला समजावू लागला. अर्णव, तू नाही समजू शकत. एजे हे लग्न मनाविरुद्ध करत आहेत. मला त्यांना भेटावंच लागेल. प्लीज माझी भेट घालून दे. अबोली कडकडीने विनंती करू लागली. तू कसे ठरवू शकतेस ते मनाविरुद्ध लग्न करत आहेत ते? पुनीत बोलला. तशी अबोलीने तिच्या आणि अर्जुनच्या बालपणापासून ते आत्तापर्यंतचे सगळं त्यांना सांगितले आणि दोघे अवाक झाले. कोणी एवढं प्रेम कसा करू शकतो? त्यांना विश्वासच बसला नाही. नकळत अर्जुनविषयी आदर वाढला. पण अबू, त्यांचे लग्न कसे थांबवणार आपण? अर्णव विचार करत बोलला. मी समजावेन त्यांना, ते मला नाही म्हणणार नाहीत. फक्त मला घेऊन चल त्यांच्याकडे. अबोली केविलवाणा त्याला बघत बोलली. तसे तिघीही कारमध्ये बसून त्यांच्या बंगलोच्या दिशेने निघाले. काही वेळातच ते बंगलोवर पोहोचले. घाईने तिघेही कारमधून उतरले. अबोलीची धडधड अचानक वाढली. डोळे आसुसले त्याला बघायला.
तिघे दारात पोहोचले. पण हे काय, दाराला कुलूप? कोण पाहिजे? केअरटेकर त्यांच्याजवळ येत बोलला. एजे, अर्णव बोलला. ते इथे नाही राहत, केअरटेकर बोलला. नाही राहत म्हणजे कुठे गेले ते? अबोली घाबरून विचारू लागली. माहीत नाही मॅडम, मी नवीनच आहे इथे. ते कुठे राहतात माहीत नाही, पण ते कालच इथे आले होते, केअरटेकर बोलला. तसे सगळे नाराजीने एकमेकांना बघू लागले. तर अबोली तशीच पायरीवर बसून रडू लागली. कशी शोधणार होती ती त्याला? कसे मनवणार होती? लग्न उद्यावर आलेले. ती कसे अडवू शकणार होती हे लग्न होण्यापासून? ते कायमची तिच्या प्रेमाला गमावून बसणार होती का? विचार करतच तिचा बांध फुटला आणि ती मोठ्याने रडायला लागली. क्रमशः